विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई हरि जय जय विठोबा रघुमाई राम कृष्ण कृष्णा हरे कृष्ण जय जय राम कृष्णा हरे जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे जय राम कृष्णा हरे जय 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 जय राम कृष्णा जय 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 राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्णा हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम रूप बहता लोचने रूप बहता लोचनी लोचनी 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 रूप बहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल परिवार तुहा विठ्ठल परिवार सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी तुहा विठ्ठल भरवा भरवा तुहा विठ्ठल भरवा तुहा माधव बनवा तुहा माधव बनवा तुहा विठ्ठल भरवा तुहा विठ्ठल भरवा तो महादेव बरवा तो महादेव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी
सुखाचे आगर मला सुखाचे आगर बाप रखो देवी बर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुवा देवी बर बाप रखुवा देवी बर तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम शिंके लावे येले दूरी शिंके लावे येले द्वारी शिंके लावे येले दूरी हरि शिंके लावी येले दूरी तिगाचे मी वरी ओ तो तिगाचे मी वरी ओ तो तिगाचे बरी ओ तो घाटमी बरी ओ तो घाटमी बरी शिंके लावे दूरी शिंके लावे येले दूरी शिंके लावे येले दूरी शिंके लावे येले दूरी ओ तो घाटमी बरी ओ तो घाटमी बरी ओ तो तिगाचे मी वरी 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 तुम्ही भारे दोही कडी तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे वहादीच्या हरी वहादिया वहादीच्या धारा वहादिया अरे दोही जाओ बरा अरे दोही जाओ बरा हरी दोहीचा गोपरा यारे दोहीचा गोपरा यारे दोहीचा गोपरा यारे दोहीचा गोपरा भणे हाती टोका भणे हाती टोका अधिक
कुणे नेली ऐका अधिक कुणे नेली ऐका तुम्ही भारे दोहीकडे तुम्ही भारे दोहीकडे पसरोनी गडे मुख पसरोनी गडे पसरोनी गडे रखुमाई रखुमाई हरी विठोबा विशाल महाराज दामोरीकर गोरख महाराज हरिभक्त पारण गोरख महाराज
चिमीवरी तुम्ही भारे दोई कडे तुम्ही भारे दोई कडे मुख से रोनी गड़े मुख पे से रोनी गड़े मुख पे से रोनी गड़े मुख पे से ओ मुख पे से रोनी गड़े मुख पसेरो नीगड़े मुख पसेरो नीगड़े मुख पसेरो नीगड़े हो पसेरो निगड़े पद सारे गरी 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 साधरी साध साध भगत पगरी पगरी सा गगरी ग पगरी दद पद सद परी सारे गरी साध पद सगरी सा मुख पसरो निगड़ी पसरो निगड़ी मुख तुम्ही
विठ्ठल 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 शिंकेला बियले दुरी होतो तिघांचे मेवरे तुम्ही भारे दोहीकडे मूक पसरोणी गणे वहाते त्या धारा घ्यारे दोहीच्या कोपऱ्या तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोणी गणे तुका म्हणे हाती टोका अधिक गुणे नेदिये का तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरोणी गणे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका चैतन्यं सुमनं मनं मनमनं मानं मनं वामनो विश्वासार सरं सरं सरसरं सारं सरं वासरं
माया धाव धवं धवं धव धवं धावं धवं माधवं वैकुंठाधिपते भवं भवं भव भवं भावं भवं शंभवं सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा जबरी न करवा मेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या देवा यावरी कराला वहे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो चरण हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपीजित जोर प्रभो जय जय माखन जोर विठल 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 विठ्ठल 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 शिंकेला बिले दुरी होतो दिघांज मी वरी तुम्ही भारे दुहीकडे मूक पसरून निगडे प्रस्तुत प्राप्त स्थळी तुम्ही आम्ही आज या ठिकाणी सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत ती त्याचं या ठिकाणी निमित्त कारण आहे आपल्या मधून ज्या दिदीला जाऊन आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे असे कैलासवासी आसावरी दिदी तापकिरे आमचे परममित्र दत्तात्रय तापकिरे यांची या ठिकाणी कन्या आज त्यांच्या कन्याला या ठिकाणी स्वर्गवासी होऊन 1 वर्ष पूर्ण होत आलं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आज या ठिकाणी मोक्षदायिनी असणारी श्रीमद भागवत कथा वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी अतिशय सुंदर 7 दिवसापासून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं रसपान केलेलं आहे वेदशास्त्र संपन्न कथाव्यास अतिशय या ठिकाणी सुंदर ज्यांनी 7 दिवस कथा या ठिकाणी सांगितली हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज गोंडे महाराजांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी सर्वांनी श्रीमद भागवत कथा श्रवण केली मोक्ष प्रदान करणारी कथा मुक्ती प्रदान करणारी कथा आपण या ठिकाणी श्रवण केली आज हा काल्याचा प्रसंग आहे आज सांगतेचा प्रसंग आहे आज आमच्या समोर 2 विषय आहे एक आहे श्राद्ध दुसरा आहे काला विठ्ठल 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 कार्यक्रम या ठिकाणी एवढा सुंदर चालू आहे 7 दिवसापासून श्रीमद भागवत कथेचे रसपान या परिसराला प्राप्त झालं आणि आज काल्याचं कीर्तन आहे आज वर्षश्राद्धाचा दिवस आहे पुण्यस्मरणाचा दिवस आहे आणि आज या ठिकाणी या काल्याच्या कीर्तनाकरता परिसरातील आपल्या महाराष्ट्रातील अतिशय श्रेष्ठ आणि गुणीजन मंडळी गायनाचार्य मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे कारण हे कशामुळे सगळे या ठिकाणी उपस्थित झाले त्याचं एकच कारण आहे दत्ताभाऊ तापकिरे यांचं या ठिकाणी प्रेम विठ्ठल विठ्ठल गायन करण्यामध्ये आणि शिंत वाजवण्यामध्ये भागवत कथेमध्ये साथ देणारे आमचे दत्तात्रय भाऊ तापकिरे आमच्याही भागवत कथेमध्ये त्यांनी बऱ्याच वेळेस साथ संगती या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांचे सगळे मित्रपरिवार या ठिकाणी आलेले आहेत 7 दिवस अनेक वेगवेगळ्या कलाकारांचे या ठिकाणी आपण सगळ्यांनी कोणाचं गायन ऐकलं असेल कोणाचा तबला ऐकला असेल इकडं आज तर या काल्याच्या कीर्तनाकरता आमचे हरिभक्तपरायण विशाल महाराजजी उपस्थित आहेत हरिभक्तपरायण गोरख महाराज जाधव वाडीकर तेही उपस्थित आहेत आता सगळेच महाराज मंडळींचे या ठिकाणी परिचयही नाही नामोल्लेख करणंही शक्य नाही आदरणीय हरिभक्तपरायण मर्दंग सम्राट धीरज महाराज क्या बात है
धीरज महाराज पुरे अतिशय सुंदर या ठिकाणी मृदंगाची साथ आपल्याला देत आहे. गावातील परिसरातील या ठिकाणी भजनी मंडळ आहे. हार्मोनियम वाजवण्याकरता या ठिकाणी आमचे बुलबुल वादक 7 दिवस ज्यांनी कथेमध्ये बुलबुल वाजवले आणि आज हार्मोनियम वाजवून साथ करत आहे असे आमचे गौरव दादा काकडे तेही उपस्थित आहे. अतिशय ज्यांचे महाराष्ट्रामध्ये आणि साऊंड सिस्टीमचं नाव साई धोनी या ठिकाणी अतिशय सुंदर ज्यांचं या ठिकाणी माईक सिस्टीम आहे, साऊंड सिस्टीम आहे. एकदा दादा करता टाळ्या वाजवा. 7 दिवस कथे करत आहे. त्यांनी अतिशय सुंदर उत्कृष्ट अशी साथ दिली. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. आणि संपूर्ण कार्यक्रमाचा लाईव्ह प्रक्षेपण व्हिडिओ शूटिंग त्यांच्या माध्यमातून चालू आहे. मातोश्री या ठिकाणी चॅनल, मातोश्री कीर्तन नावाचं या ठिकाणी चॅनल आहे, तेही या ठिकाणी लाईव्ह करत आहे, व्हिडिओ टाकणार आहे. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. आणि परिसरातील या ठिकाणी उपस्थित झालेले आणि तापकिरी परिवारावर दिदीवर दत्ताभरवर या ठिकाणी प्रेम करणारे त्यांचे पाहुणे मंडळी आप्तेष्ट सगळे सोयरे सगळेच उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. आपण सगळ्यांनी कथा श्रवण केलेली आहे. आज कथेची सांगता काल्याच्या कीर्तनातून या ठिकाणी होत आहे. आणि आज काल्याच्या कीर्तनाकरता जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा काल्याचं चिंतन करणारा अतिशय सुंदर मार्मिक आणि या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. 7 दिवस कथा श्रवण केले आणि ज्या जागेमध्ये कथा होत असते ती जागा एवढी पवित्र होत असते, एवढी पवित्र होत असते. त्या जागेची चरणधुळी जरी मस्तकाला लावली तरी सुद्धा जीवन धन्य करणारी ही चरणरज. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. संगम, देव भक्त आणि नाम, तेथे जे उत्तम चरण रज वंदिता. ज्या भागामध्ये कथा होते, ज्या जागेमध्ये कथा होते त्या जागेची चरण धुळी जरी मस्तकाला लावली तरी तेथेचे उत्तम चरण रज वंदिता. जळती दोषाचे डोंगर, तुमचे पापाचे दोषाचे या ठिकाणी डोंगर जळून जातात. एवढंच नाही, ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी कथा श्रवण केली त्यांचा स्वतःचाच उद्धार होतो एवढंच नाही, स्वतःच कल्याण होतं असं नाही, तर जे कथा या ठिकाणी श्रवण करत असतात, कथा भागीरथी स्नान जे करते त्यांचे उद्धरते पूर्वज ते. विठ्ठल ज्यांनी भागवत कथा श्रवण केली त्यांचा
स्वतःचा उद्धार होतो याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा शंका नाही. कारण परीक्षित साक्षीस्यात, परीक्षित जगाला या ठिकाणी साक्षीदार आहे. 7 दिवस परीक्षिताकडे शिल्लक राहिलेले होते, पण 7 दिवसामध्ये उद्धार करून घेतला. श्रवणी परीक्षिती करेला भूपती. श्रवण करून या ठिकाणी कथा श्रवण करून राजा परीक्षिताचा उद्धार झाला. स्वतःचा उद्धार कथा करते याच्यामध्ये नवल नाही, तर आपल्या पूर्वजांचा, आपल्या वाडवडिलांचा, आपल्या पितरांचाही उद्धार ही भागवत कथा या ठिकाणी अवश्य करते. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांच्या पुण्य स्मरणाच्या निमित्ताने, ज्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आज कथा आहे. कैलासवासी आसावरी दिदी तापकिरे, आसावरी दिदीच्या स्मरणार्थ या ठिकाणी ही श्रीमद भागवत कथा 7 दिवसापासून आपण श्रवण केली. आज आहे काला. 7 दिवस या ठिकाणी कथा केली. आता कुमारी आसावरी, कैलासवासी कुमारी आसावरी दिदी मुक्त झाली. याच्यात तीळ मात्र सुद्धा शंका राहिली नाही. अगोदर शंका असू शकते, पण जोपर्यंत श्रीमद भागवत कथा ज्या ठिकाणी केल्या जात नाही, मुक्त होईल का नाही होईल याच्यामध्ये शंका असू शकते. पण सगळ्या जगामध्ये या सगळ्यात श्रेष्ठ साधन कोणतं असेल तर धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. श्रीमद भागवत कथेमध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं की प्रेत योनीमध्ये गेला, मेल्यानंतर प्रेत योनीमध्ये गेलेल्या धुंदुकारीचा सुद्धा 7 दिवसामध्ये भागवत कथेने उद्धार केला. त्याने तर एवढं पाप केलेलं होतं, पाप करत करत मेला होता, मेल्यानंतर प्रेत झाला होता, पण तरी सुद्धा धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी. 7 दिवस त्याच्याही कानावर या ठिकाणी कथा पडली तर त्याचाही उद्धार झाला. आणि कुमारी आसावरी दिदी करता या ठिकाणी 7 दिवस कथा झाली. एक कथा श्रवण करून दिदीचा सुद्धा उद्धार झाला. याच्यात आता तीळ मात्र सुद्धा शंका राहिली नाही. विठ्ठल 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 हजारो लोकांचा या ठिकाणी उद्धार करणारी कथा, करोडो लोकांचा उद्धार करणारी कथा 7 दिवसापासून आपण श्रवण केली. आणि 7 दिवस कथा ऐकून आज काला आहे. आज एकदा झाला काला का मग सगळ्यांनी हाला, कोणी इथं थांबायचं नाही. आज एकदा काला झाला का संध्याकाळी कोणी थोडीच येणार आहे, कारण कथाही काल समाप्त झाली. काला म्हणजे सांगत आहे, काला म्हणजे समाप्ती, काला म्हणजे परिपूर्णता आहे, काला म्हणजे जीवनाची इति कर्तव्यता आहे, काला म्हणजे या ठिकाणी पूर्णता आहे. बघा, मंदिराचं काम कितीही दिवस चालू द्या, 2 महिने 4 महिने 6 महिने कितीही दिवस चालू द्या, पण मंदिरावर कळस चढवण्यात आला, मंदिराचं काम पूर्ण झालं असं मानलं जातं. गंगा नदी कितीही या ठिकाणी वाहू द्या, गंगोत्रीवरून पुढे निघाले, पुढे कुठे गेले, हरिद्वारला गेले, पुढे कुठे गेले, काशीला गेले, पुढे कुठे गेले, अजून गंगा कुठे गेली असा प्रश्न निर्माण होतो. पण एखादा का गंगा सागर येथे समुद्रात जाऊन मिळाली, पुढे प्रश्न निर्माण होतो का पुढे कुठे गेली. गंगेचं धावण समुद्रापर्यंत आहे, मंदिराचं काम कळस होईपर्यंत आहे. तसा सप्ताह 2 कितीही दिवसाचा असो द्या, 3 दिवस 5 दिवस 8 दिवस 9 दिवस 11 दिवस 15 दिवस महिनाभर 4 महिन्याचा चातुर्मास जरी असला, एखादा काला झाला की त्याची समाप्ती झाली म्हणजेच परिपूर्णता झाली असं मानलं जातं. विठ्ठल इतर दिवशी कीर्तनकार मोकळा असतो, पण आजच्या दिवशी कीर्तनकाराला मर्यादा आहे. कीर्तनकाराने कुठेही फिरायचं नाही. मग काय करायचं? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. ओ चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी.
गोकुळी गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी जे चरित्र केलेलं आहे त्याच चरित्राचं आजच्या दिवशी उच्चारण करायचं आहे. श्रीमद भागवत कथा तुम्ही श्रवण केलेली असल्यामुळे भागवत कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं विस्ताराने आपण सगळ्यांनी लीला चरित्र श्रवण केलेलं आहे. पण आजच्याही दिवशी बाकीच्या कोणत्याच देवतेचा विचार आज इथं काल्याच्या कीर्तनात चालत नाही. कितीही बघा ना, नरसिंह भगवंताचं चरित्र चालत नाही. रामप्रभूंचा अवतार झाला, मर्यादा धारण केली, पण आज रामप्रभूंचं हे चरित्र इथं गायचं नाही. वराह अवतार असेल, वामन अवतार असेल, अनेक भगवंताचे अवतार आहेत. हरि अनंत हरि कथा अनंता कहीं सुनहि बहु विधि सब संता. भगवंताचे अनेक अवतार आहेत, पण त्या अवतारापैकी आज या ठिकाणी फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचंच चरित्र वर्णन करायचं आहे. कारण बाकीचे अवतार 6 प्रकार या ठिकाणी पाडलेले आहेत. गर्गाचार्यांनी 6 अवताराचे प्रकार सांगितलेले आहेत. एक आहे अंश अवतार, दुसरा आहे अंशांश अवतार, तिसरा आहे कला अवतार, चौथा आहे आवेश अवतार, 5वा आहे पूर्ण अवतार आणि 6वा आहे परिपूर्णतम अवतार. बाकीच्या देवांना त्या ठिकाणी बाकीच्या कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं, पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा सामान्य नाही, मग पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. बाकीच्या अवतारापेक्षा या ठिकाणी कृष्ण अवतार श्रेष्ठ आहे. म्हणूनच आज काल्याच्या कीर्तनामध्ये कन्हैयाचं चरित्र गावं लागतं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं चरित्र या ठिकाणी आज का गायचं? पूर्ण अवतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण 2 पूर्ण अवतार जरी या ठिकाणी मानलेले असतील तरी कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण भगवान आहे. भगवान म्हणजे नेमकं काय तर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले भगवान कोणाला म्हणायचं? ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू देवाला या ठिकाणी 6 देवांकडे 6 गुण आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ज्याच्याकडे हे 6 गुण आहे त्याला भगवान म्हणतात. आणि कृष्ण स्वतः भगवान आहेत. मग बाकीचे भगवान नाहीत का? बाकीचे आहे, पण मर्यादाना या ठिकाणी बांधलेले आहेत, काही ना काही नियमांनी बांधलेले आहेत. सगळ्याच अवतारामध्ये प्रसाद नाही. राम अवतार पूर्ण अवतार जरी असला तरी तिथं प्रसाद आहे का? नाही. राम अवतार जरी या ठिकाणी मर्यादा धारण करणारा असेल तरी राम प्रभूंनी रावणावर या ठिकाणी आक्रमण केलं, युद्ध केलं आणि आपल्या वानर सेनेला सुद्धा पोट भरून खाऊ घालू शकले नाही. झाडाचा पाला खाऊन, कंदमुळ खाऊन या ठिकाणी त्यांनी युद्ध केलं. पण आपल्याला प्रसाद देण्याकरता जो पूर्ण अवतार झाला तो म्हणजेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा. विठ्ठल 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 भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला प्रसाद देण्याकरता तयार आहे. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः ईश्वर आहे, गुण आहे. 6 त्यांच्याकडे गुणी या ठिकाणी असल्यामुळे ते भगवान आहे. प्रसाद देण्याकरता स्वतंत्र आहे, निर्णय घेण्याकरता स्वतंत्र आहे. बघा, मर्यादा पुरुषोत्तम राम प्रभू जंगलामध्ये गेले. जेव्हा या ठिकाणी नाशिक पंचवटी जवळ आले त्यांना माहिती होतं उद्या रावण येणार आहे साधूचा वेश धारण करून आणि सीतेचं हरण करून घेऊन जाणार आहे. माहिती होतं का नाही? माहिती होतं.
पण तरी सुद्धा राम प्रभू सीता मैयाचं हरण थांबवू शकले का नाही का बोलिला वाल्मिक तैसे जे करीना 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 दाविन जनमाझी वर्तुनी दाविन जनमाझी बोलिला वाल्मिक तैसेच करीन बोलिला वाल्मिक तैसेच करीन बोलिला वाल्मिक तैसेच करीन वर्तुनी दावीन नामा म्हणे वर्तून दावीन बदलून दावीन नाही राम प्रभूंना माहिती होतं उद्या रावण सोन्याचा हरिण या ठिकाणी येणारे मारीची बनून रावण साधूचा वेश धारण करून येणारे आणि सीता मैयाचं हरण या ठिकाणी होणार आहे राम प्रभूंना माहिती होतं पण त्याच्यात ते बदल करू शकले नाही कारण उद्या काय होणार आहे ते अगोदरच्या दिवशीच वाचून घ्यायचे रामप्रभू वाचायचे का नाही कारण रामप्रभूच्या जन्माच्या 20,000 वर्ष अगोदर वाल्मिकाने वाल्मिक रामायण लिहून ठेवलं आणि रामप्रभूला नियम या ठिकाणी तोडता आला नाही कार्य करण्याचं स्वातंत्र्य आहे पण निर्णय घेण्याचा जेव्हा वेळ यायचा तेव्हा रामायणात जसं लिहिलेलं आहे तसंच करावं लागायचं आपलं स्वतःच मत त्या ठिकाणी करता येत नव्हतं विठ्ठल 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 मत मांडता येत नव्हतं आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागता आलं नाही कारण बोलिला वाल्मिक तैसेची करीन वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलेलं होतं पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं तसं नाही देवाला वाटलं एक बायको करायची नाही जास्त करायच्या किती केल्या झोपल्या काय लाडक्या बहिणी किती केल्या 16,108 केल्या आणि विचार करा देवाने 16,108 या ठिकाणी लग्न केले देवाला जर 16,108 राण्यांना लाडक्या बहिणीचा हप्ता चालू झाला असता काय महिना पडला असता देवाला जाऊ द्या भगवान परमात्म्याने विचार केला एकापेक्षा जास्त विवाह करायचे केले 16,108 लग्न देवाने केले देवाने विचार केला गोवर्धन उचलायचा उचलला का नाही उचलला देवाने विचार केला लहानपणापासून चोऱ्या करायच्या केल्या का नाही मर्यादा या ठिकाणी धारण केली नाही मर्यादा धारण केली ती राम अवतारामध्ये म्हणून ते मर्यादा पुरुषोत्तम झाले आणि मर्यादा अजिबात धरली नाही तो कृष्ण अवतारामध्ये म्हणून लीला पुरुषोत्तम झाले विठ्ठल 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 भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं जो चरित्र आज या ठिकाणी उच्चारण करायचं तेच चरित्र या ठिकाणी उच्चारण केलं तरच आपल्याला प्रसाद या ठिकाणी मिळणार आहे प्रसादामध्ये काल्याच्या घागरीमध्ये बघा ना काल्याच्या घागरीमध्ये या ठिकाणी आपण दही आणि लही एकत्रित करतो पण एवढा सोपा तो काला नाही एवढा सोपा काला नाही काल्याचे 2-4 या ठिकाणी प्रकार आहे दही आणि लही एकत्रित केलं हा तर व्यवहारिक याला प्रतिकात्मक काला शास्त्राने म्हणलेले प्रतिकात्मक काला याच्या पुढे जर आपण गेलो तर अजून एक भक्तिशास्त्रातला काला आहे भक्तिशास्त्रातला सुद्धा या ठिकाणी काला आहे कोणता हरिनामाचा खिचणे काला प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने प्रेम मोहिला साधने हरिनामाचा खिचडी काला
म्हणतो नामस्मरण रूपी दही आणि नामस्मरण रूपी लाही आणि देवावर असलेलं या ठिकाणी आपल्या अंतकरणातलं प्रेम रूपी दही जेव्हा एका ठिकाणी येतं तेव्हा भक्ती शास्त्रातला काला होतो. याच्याही वर अजून गेलं तर वेदांतामधला काला आहे तो म्हणजे जीव आणि शिव एकत्र येणं हा खरा वास्तविक काला आहे. विठ्ठल 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 दही आणि लही एकत्रित केलं म्हणजे काला. एवढा सोपा तो काला नाही. काल्याकरता काही नियम आहेत, काल्याकरता काही मर्यादा आहेत. एका जणाने या ठिकाणी त्याच्याकडे पैसे होते, त्याने 1 किलो रवा आणला, 1 किलो गावरान तूप आणलं, काजू आणले, बदाम आणले, चारोळ्या आणल्या, विलायची आणली, साखर आणली 1 किलो आणि बनवला ना त्याचा आयटम पदार्थ या ठिकाणी बनवण्यात आला आणि रस्त्यावर बसला आणि रस्त्यानं येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगू लागला घ्या सत्यनारायणाचा प्रसाद, घ्या सत्यनारायणाचा प्रसाद. एक जण म्हणला सत्यनारायणाचा प्रसाद वाटतो, हो थांब मी दर्शन करून येतो. त्याने खिशातून 2-5 रुपये काढले आणि आतमध्ये घरात गेला. त्याला काही सत्यनारायणाची पूजा दिसली नाही. त्याला वाटलं पाठीमागच्या खोलीत किचन मध्ये असेल, तिकडं गेला, तिकडं काहीच नाही. टेरेसवर गेला, तिकडं पण नाही. मग बाहेर आला, सत्यनारायणाचा प्रसाद वाटायला लागले. पण मला सांगा सत्यनारायणाची पोथी कुठे, पूजा कुठे झाली का नाही, पूजा झाली का नाही, पोथी झाले का नाही सत्यनारायण. त्या प्रसाद वाटणाऱ्याने सांगितलं पूजा 2 महिन्यांना करायची. पूजा कधी करायची? 2 महिने. तू काय वाटायला लागला? सत्यनारायणाचा प्रसाद. त्याने सांगितलं येडी हळद त्याला प्रसाद म्हणत नाही. कितीही गावरान तूप टाक, कितीही काजू बदाम पैसे असतील, तू काजू बदाम चारोळी टाक, जोपर्यंत सत्यनारायणाची पोथी होत नाही तोपर्यंत याला प्रसाद म्हणल्या जात नाही. त्याला शिरा म्हण, शिरा. विठ्ठल विठ्ठल आजच्या दिवशी दही आणि लाही एकत्रित करण्यापेक्षा जर आपण लाही मध्ये दही टाकण्याऐवजी थोडं तेल टाकलं, थोडं लसूण जिरे जरा टाकले, थोडा चिवडा मसाला घातला, किती टेस्टेड लागतं बरं. लागतं का नाही? चवदार लागतं का नाही? चवदार लागेल, पण त्याला प्रसाद म्हणता येणार नाही, त्याला चिवडा म्हणावा लागेल. दही आणि लाही एकत्रित केल्यानंतर प्रसाद होत नाही. त्याच्याकरता चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे, भगवान परमात्म्यांनी जे चरित्र केलं त्याचं उच्चारण आज करायचं. काय केलं देवाने? रंगत रंगने चोरित लोणे, रंगत रंगने चोरित लोणे, हवनी धरती गवळणी, धरती गवळणी, मांदित चरणी देती करानी, मांदित चरणी देती करानी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, कहे दूध भक्षुनी दमाळने, नवल केलं साजणे, कहे दूध घेऊन भक्तने नवाने भगवान परमात्म्यांनी चोरी केली. चोरी आणि चोरी करत असताना रंगत रंगने चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, बांधित चरणी देती गाराणी, यशोदे साजनी, दही दूध भक्षुनी तमाळ निळे, नवल केले साजनी, कृष्ण आळवा आळवा, परतुनी माते दाबा, कृष्ण आळवा. भगवान परमात्म्यांनी ज्या चोऱ्या केल्या, आजच्या चोरीचं वर्णन या ठिकाणी करायचं, चोरीचं चिंतन या ठिकाणी करायचं. तेव्हाच दही लाहीला काल्याचा प्रसाद म्हणल्या जातं. विठ्ठल विठ्ठल बाल गोपाळांना या ठिकाणी देवाने प्रत्येक जन्मामध्ये आपल्या सोबत घेतलेलं आहे.
राम अवतारामध्ये बाल गोपाळ वानर सेना झाले. पांडुरंगाचा अवतार या ठिकाणी झाला तर तेच बालगोपाळ इथं वारकरी बनून संत बनून या ठिकाणी पंढरीनाथाकडे आले. आणि तेच बालगोपाळ आज भगवान परमात्म्याजवळ आहे, कन्हैयाच्या जवळ आहे. बालगोपाळांनी सांगितलं देवा आम्हाला भुका लागलेल्या आहे, भुका लागल्या हो, आम्हाला या ठिकाणी प्रसाद सेवन करायचं आहे. आणि प्रसाद सेवन करण्याकरता काय करावं लागेल? देवाने सांगितलं काही नियम पालन करावे लागेल. काय करावं लागेल तर चला माझ्यासोबत, तुम्हाला या ठिकाणी प्रसाद देणारे, पण प्रसाद घेत असताना काही नियम पालन करावे लागेल, मग प्रसाद मिळणार आहे. कारण एकाच प्रसाद नाही, दोनात प्रसाद नाही, तर तिसऱ्यात प्रसाद या ठिकाणी नाही, तर तिसऱ्याच्याही वर जावं लागेल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सिंकेला विले दुरी, सिंकेला सिंकेला शिंकेला दूरी, शिंकेला हो, शिंकेला तुम्ही भारे दोईकडे, तुम्ही भारे दोईकडे हो, तुम्ही भारे दोईकडे, तुम्ही भारे दोईकडे, दोईकडे, दोईकडे. शिंकेला बियले धुनी होतो तिघांचे मी वरी. भगवंतांनी सांगितलं बालगोपाळांनो चला, तुम्हाला प्रसाद पाहिजे असेल तर या ठिकाणी आपल्याला तुम्हाला मी प्रसाद देणार आहे, पण आपल्याला वर जावं लागणार आहे. कारण प्रसाद आता काही खाली राहिला नाही. शिंकेला वियले धुरी, सुखाचा समाधानाचा प्रसाद या ठिकाणी. प्रसाद म्हणजे नेमकं काय? प्रसादस्तु प्रसन्नता, प्रसाद म्हणजे आनंद आहे, प्रसाद म्हणजे समाधान आहे. सुखाचा समाधानाचा प्रसाद वर शिंक्यात आहे, पण मग त्याच्या वर जावं लागेल. कुठे जावं लागेल? तिनाच्या वर जावं लागेल. होतो तिघांचे मी वरी. देवाने सांगितलं मी आपल्याला तिघांच्या वर जावं लागणार आहे, तेव्हा प्रसाद प्राप्त होणार आहे. तर आता देवाने तिनाच्या वर या ठिकाणी सांगितलं, तर आपल्याला पहिल्यांदा एकाचा विचार करावा लागेल, दोनाचा विचार करावा लागेल, तीनाचा विचार करावा लागेल. आणि तीन जर समजलं तर मग तीनाच्या वर कसं जायचं हेही विचार करावा लागेल. विठ्ठल 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 विठ्ठल. काल्याचा प्रसाद प्राप्त करून घेण्याकरता या ठिकाणी काही अधिकार लागत असतो. सगळ्यांनाच काल्याच्या प्रसादाचा अधिकार नाही.
आपल्याला जर सुखाचा समाधानाचा आनंदाचा प्रसाद या ठिकाणी पाहिजे असेल तर आपल्यालाही तिघांच्या वर जावं लागेल. तिघांच्या वर एक एक म्हणजे नेमकं काय तर एकाला देव म्हणल्या जातं, त्याला निर्गुण निराकार ब्रह्म म्हणल्या जातं. जिथं जिथं ज्या ठिकाणी देव येईल त्या त्या ठिकाणी एक शब्द वापरला जातो. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव, एक धरीला चित्ते आम्ही रखमाईचा पती, आपुला तो एक करून घ्यावा. जिथं जिथं एक 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 येत असेल हा एकाचा जो आकडा आहे तो देवाचा आकडा आहे. देव म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म. त्याला भगवान म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात, त्याला ईश्वर म्हणतात, त्याला राम म्हणा. कोणत्याही देवाला या ठिकाणी तुम्ही नाव द्या, एकाचा आकडा म्हणजे देवाचा आकडा आहे. पण एकटाच देव असला तर काला होत नाही. मग दोनाच्या आकड्यात या ठिकाणी आपण आलो आणि दोनाचा जो आकडा आहे एवढा खतरनाक आकडा आहे. या दोनाच्याच आकड्याला संसार म्हणल्या जातं. संसार विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दोनाचा आकडा म्हणजे संसाराचा आकडा. देवाने सांगितलं ना, तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे आपुले तोंडे देव बोलतसे. जिथं जिथं दोनाचा आकडा येत असतो एवढा या ठिकाणी घसरगुंडीचा आकडा आहे. दोनाचा म्हणजेच संसाराचा आकडा. आता संसारामध्ये सुद्धा प्रसाद नाही. एकटा देव असला तरी प्रसाद नाही. दोनाचा संसार या ठिकाणी कसा आहे, आज संसाराचं चिंतन करायला आपल्याला वेळ नाही. संसार दुःख मुळ सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. संसारामध्ये या ठिकाणी समाधान नाही. मग तिनाच्या आकड्यात या ठिकाणी साधक मंडळी गेले, पण तिनाचा आकडा म्हणजेच सत्व रज आणि तम हे तीन गुण आहे. आणि सत्व रज तम गुण हे सुद्धा माणसाला खालीवर 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 आदळवणारे आहे. संसार म्हणजे नेमकं काय तर संसार सारखा सगळ्यांना सरकवीत असतो आणि तिनाचे आकडे खालीवर आदळीत असतात. सत्वगुण वाढला का माणसाला कीर्तनाला जावं वाटतं, सत्वगुण वाढला माणसाला कथेला जावं वाटतं. आणि जर रजोगुण वाढला दोन कमी झालं माणसाला आळस येतो, माणसाला त्या ठिकाणी जांभळे येतात, माणसाला झोप येते. जर या ठिकाणी सत्वन रज कमी झालं तर मोगुण वाढला माणूस रागाराग करतो, माणूस चिडचिड करतो, हाणामारी करतो. हा तमोगुणाचा या ठिकाणी गुणधर्म आहे. माणसाला 2-2 मिनिटात हे गुण खालीवर 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 आदळीत असतात. त्याच्यामुळे 3 गुणात सुद्धा प्रसाद नाही. म्हणूनच देवाने सांगितलं होतो तिघांचे होतो तिघा सांगितलं. आता आपण तिघांच्या वर आलो. 3 म्हणजे काय, एकाचा आकडा कळाला, दोनाचा आकडा कळाला. एक म्हणजे निर्गुण निराकार देव आहे, दुसरा संसाराचा आकडा आहे जो चांगल्या प्रकारे सगळ्यांना सरकवण्याचं काम करत असतो. तिसरा या ठिकाणी सत्व रज तमाचा आकडा आहे. या तिन्ही मध्ये प्रसाद नाही. मग प्रसाद तुम्हाला सेवन करायचा असेल तर त्या तिघांच्या वर जावं लागतं. तिघांच्या वर म्हणजे कोणता आकडा, 1-2 येताना, 3च्या नंतर कोणता, चौथा. त्याच्या करता तुकोबरायांनी सांगितलं
आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी आता दिवस चारी खेळे आता दिवस चारी तुका म्हणे मुक्ती परनिरी नोबरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी ओ तुका म्हणे मुक्ती परनिरी नोबरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस आता दिवस चारी तुकोबारायांनी सांगितलं आता कुठं गेलात तीनाच्या वर गेला तीनाच्या वर कोणता चाराचा आकडा म्हणून तुका म्हणे मुक्ती परिनिरी नोबरी आता दिवस चारी खेळी म्हणजे घरी म्हणलं का घरात तसं चार म्हणलं का चारात चारी म्हणलं का तुकोबारायांसारखे संत महात्मे तीनाच्या वर गेले जे जे चाराच्या आकड्यात गेले त्याला गुणातीत असं म्हणल्या जातं त्यालाच भक्त संत असं म्हणल्या जातं माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं तैसे चौथी याचे ठाई काहीच करणे नाही एखादा का या ठिकाणी तीनाच्या वर गेला रे गेला की मग चौथी याचे ठाईन काहीच करणे नाही म्हणून भक्ती पाहि ज्ञानी यातोची विठ्ठल 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 तीनाच्या वर जो गेला जो चाराच्या आकड्यात या ठिकाणी खेळतो त्याला गुणातीत म्हणल्या जातं त्याला संत म्हणल्या जातं त्यालाच या ठिकाणी आपण भक्त म्हणतो आणि जे चारामध्ये तीनाच्या वर गेले त्यांनाच काल्याचा प्रसाद आहे तुम्हाला आम्हाला एका चांदवानाच्या तीनाच्या आकड्यात राहणाऱ्यांना प्रसाद नाही आपल्यालाही थोडं संसारातून प्रपंचातून बाजूला यावं लागेल आणि आपल्यालाही तिघांच्या वर जर गेलं तर प्रसाद येणार आहे पण काही साधक मंडळींनी तुकोबारायांना या ठिकाणी विचारलं जर आम्हाला तीनाच्या वर जाताच आलं नाही पण प्रसाद पाहिजे मार्ग सांगा मार्ग त्याचं कारण आणि उत्तर दुसऱ्या चरणामध्ये तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरून कडे मुख पसरून कडे तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही कडे मुख मुख तुम्ही वारे दोही कडे तुम्ही वारे दोही कडे दोही कडे दोही कडे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई छे ते विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा हो गरी सा नी रे सा नी रे सा नी ध सा नी ध
प गरी सा नी रे सा नी रे सा नी द सा नी द सा नी द प गरी सा नी रे सा नी रे सा नी द सा नी द सा नी द प प द सा नी द सा द द द द हरी जय विठोबाय रखुमाई जय विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई जय विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई विठोबाय तुम्हाला जर तिघांच्या वर या ठिकाणी जाता येत नसेल तर संत महात्मे तिघांच्या वर गेलेले आहे. मग तुम्ही फक्त एकच काम करायचं. तुम्ही वारे दुहीकडे मुख पसरोनिया गडी. तुम्हाला या ठिकाणी वर जाता येत नसेल तर तुम्ही फक्त मुख पसरून या ठिकाणी राहायचं. तुम्हाला या ठिकाणी वरून खाली प्रसाद प्राप्त होणार आहे. बाल गोपाळांना या ठिकाणी देवाने सोबत घेतलेलं आहे आणि देवाच्या चोऱ्या चालू आहेत. चोऱ्या एवढ्या सुंदर या ठिकाणी देवाने चोरी केली. पण चोरी करत असताना देवाने सोन्याची चोरी केली का? नाही. मग पैसा अडका? नाही. देवाने या ठिकाणी चोरी केली. आता मला सांगा, चोरी करणं चांगलं आहे का वाईट? लाडक्या बहिणी, चोरी करणं चांगलं का वाईट? झोपल्या काय? विठ्ठल 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 विठ्ठल. चोरी करणं जाऊ द्या, मला सांगा दुसऱ्याचं घर जाळणं चांगलं का वाईट? दुसऱ्याचं घर जाळणं अतिशय वाईट आहे. पण हनुमंतरायाने रावणाची लंका जाळली. फक्त लंकाच नाही, रावणाच्या दाढी सगट लंका जाळली. रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली, रावणा. हो हनुमंत महाबली, रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली, रावणाची दाढी जाळली. ओ हनुमंत महाबली, रावणाची दाढी, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. हो, हनुमंतरायाने रावणाच्या दाढी सगट लंका जाळली. चांगलं झालं का वाईट? तुकोबारायाने या ठिकाणी हनुमंतरायाला शिव्या नाही दिल्या. मग जाळी येली लंका, जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. अहो, तुकोबारायाने या ठिकाणी हनुमंतरायाला धन्य धन्य म्हणलं लंका जाळून सुद्धा. आता हनुमंतरायाने या ठिकाणी लंका जाळली, पण पाप झालं नाही. पाप झालंच नाही. आता घर जाळणं या ठिकाणी वाईट आहे, पण हनुमंतराया या ठिकाणी एवढं लंका जाळून सुद्धा हनुमंतरायाला पाप झालं नाही. आता घराचं जाऊ द्या, माणसं मारणं वाईट का चांगलं? माणसं मारणं चांगलं का वाईट? माणसं मारणं या ठिकाणी अतिशय वाईट आहे. पण एक या ठिकाणी 2 मिनिटात दृष्टांत आपण बघून जाऊया. एक या ठिकाणी गुंडा होता, त्याने एवढं पाप केलेलं होतं, चोऱ्या लाबाड्या या ठिकाणी त्याने केल्या. त्याने विचार केला, आता कुंभमेळा आला, कुंभमेळ्यात सगळं पाप धुवायचं. चोऱ्या करणाऱ्या, लवाडा करणाऱ्या, डाका टाकणाऱ्या, आतापर्यंत त्याच्याकडून 10 मर्डर झालेले होते. किती झालेले होते? 10. त्याने विचार केला, आता 50 आली, आता आपण सगळं सोडून द्यायचं, चांगल्या मार्गाला लागायचं, धार्मिक कार्याला लागायचं, पाप समाप्त या ठिकाणी करायचं. तीर्थक्षेत्रामध्ये गेला, प्रयागराजच्या आता झालेल्या कुंभमेळ्यामध्ये गेला. तिथे गेल्यानंतर शाही स्नानामध्ये सहभागी झाला. त्याला वाटलं एका स्नानात सगळं पाप जाईल.
पण स्नान केल्यानंतर एका बाबांची भेट घेतली, दर्शन घेतलं, त्यांच्या चरणाजवळ बसला आणि बाबाला सांगितलं, बाबा माझ्याकडून 10 मर्डर झालेले आहे, एवढं एवढं पाप मी केलेलं आहे, मला सगळं पाप नाहीसं करायचं आहे, एका स्नानाने जाईल का 3 स्नान करावं लागेल? बाबाने सांगितलं, एक स्नान नाही 3 नाही, असे 1000 जरी केले तर 10 मर्डरचं पाप काही जाणार नाही. 10 खून तुझ्या हातून घडलेले, त्याच्याकरता माझ्या आश्रमात चल, तुला मी या ठिकाणी नियम सांगतो, त्याप्रमाणे वागलास तर पाप नाहीसे होईल. 1 वर्षापर्यंत आपल्या आश्रमात ठेवलं, पूजापाठ त्याला शिकवलं आणि त्याला सांगितलं, आता माझ्या आश्रमात राहून काही सगळं पाप जाणार नाही, तू आता तीर्थयात्रा कर, 12 ज्योतिर्लिंग कर, अष्टविनायक यात्रा कर, गंगा यमुना नद्यांचे, कावेरी सगळ्या नद्यांच्या पवित्र नद्यांचे स्नान कर आणि 4 धाम यात्रा कर, हे सगळं त्याला सांगितलं. आणि जाता जाता सांगितलं, जर तीर्थयात्रा करून जर वेळ राहिला तर नर्मदा मैयाची पायी पायी परिक्रमा सुद्धा कर, 12 वर्षापर्यंत तीर्थयात्रा कर आणि तीर्थयात्रा केल्यानंतर या ठिकाणी तुझं पाप नाहीसं होईल. बाबाने सांगितलं, तो पिशवी घेऊन निघाला. पण जाता जाता त्याला त्या ठिकाणी आठवलं, लक्षात आलं, आता जसा या ठिकाणी मोबाईलचा बॅलन्स संपणार असेल किंवा संपला तर लगेच मेसेज येतो, कृपया रिचार्ज करा, तुमचा बॅलन्स संपलेला आहे. त्याने विचार केला, मोबाईल मध्ये डाटा संपला तरी मेसेज येतो, बॅलन्स संपला तरी मेसेज येतो, पण आपलं हे पाप समाप्त झालं, आपल्याला काही मेसेज येणार नाही, आपल्याला कळणार कसं पाप नाहीसं झालं. 10 खुनाचं पाप आहे, 10 मर्डरचं. पुन्हा बाबाकडे गेला, बाबा मला सांगा, माझं पाप समाप्त झालं ते मला कसं कळलं? बाबाने सांगितलं, ठीक आहे, हा समोरचा झेंडा घेऊन जा. पांढरा असलेला तो झेंडा बाबाने त्याच्याकडे दिला. सांगितलं, ज्या दिवशी ज्या वेळी तुझं पाप नाहीसं होईल त्यावेळेस हा पांढरा आपोआप, हा काळा झेंडा दिला, काळा. त्याला सांगितलं, हा झेंडा ज्या ठिकाणी पाप नाहीसं होईल हा आपोआप पांढरा होऊन जाईल. त्याने हातामध्ये झेंडा घेतला, काळा झेंडा घेतला, 4 धाम यात्रा करू लागला. बद्रीनाथला गेला पण झेंडा काही पांढरा झाला नाही. केदारनाथला गेला, अवघड या ठिकाणी देवस्थान, पण तिथंही झेंडा पांढरा झाला नाही. गंगोत्री यमुनोत्री झाली, सगळ्या भारताच्या यात्रा करू लागल्या आणि रामेश्वरम केले, अष्टविनायक केले, गंगा यमुना नद्यांचे स्नान केले. आणि आता बोलता बोलता 11 साडे 11 वर्ष झाले यात्रा करता करता, पण अजूनही झेंडा काही काळ्याचा पांढरा झाला नाही. विठ्ठल 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 त्याने विचार केला, आता कधी होणार आहे? 12 वर्षाची यात्रा पूर्ण होत आली, निघाला. आता 2-4 महिने शिल्लक राहिली नर्मदा परिक्रमा करण्याकरता. नर्मदा मैयाची परिक्रमा जवळपास पूर्ण होत आली, पण अजूनही झेंडा काळाचा काही पांढरा झाला नाही. मनामध्ये चिंता आहे. आणि वरून या ठिकाणी डोंगराच्या कडाकडाना कपराना जात असताना, नर्मदा मैयाच्या तटावरून जात असताना जवळच या ठिकाणी जंगलातून एक पायवाट होती आणि त्या जंगलामधून या ठिकाणी एक युवती कन्या चालली होती, बहीण भाऊ चालले होते. 10-12 वर्षाचा भाऊ आणि 20-22 वर्षाची त्याची मोठी बहीण, दोन्ही रस्त्याने या ठिकाणी जात असताना त्यांच्या पाठीमागं दुष्ट माणसं लागले. 2 जण त्या मुलीच्या पाठीमागं लागले आणि ती इज्जतीच्या चिंतेने या ठिकाणी आपल्याला हे मारून टाकतील, आपली ही इज्जत घेतील, आणि म्हणून ती जीवाच्या आकांताने या ठिकाणी ओरडू लागले, कोणीतरी वाचवा, कोणीतरी वाचवा. याच्या कानावर या ठिकाणी आवाज आला आणि डोंगरावरून याने पाहिलं, आता 2 जण हिच्या पाठीमागं लागलेले आहे. आता हिची इज्जत घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण जाऊ शकतो, या दोघांनाही मारू शकतो, पण आपण जायचं नाही का? अगोदर 10 झालेले, यांना मारलं तर किती होईल? 12. त्याच्याकरता त्याने विचार केला, सोडा, चला आपल्या आपल्या नरमध्ये हर. निघाला पायी पायी. पुन्हा 10-5 पावलं चालला आणि पुन्हा ती कन्या ओरडत होती, कोणीतरी वाचवा, कोणीतरी वाचवा, इज्जतीची रक्षा करा, कोणीतरी प्राण रक्षा करा.
जीवाच्या आकांताना ती ओरडत होती, धावत होती, पळत होती. त्याने पाहिलं वरून, त्याने विचार केला जाऊ द्या, पाप वाढेल तर वाढेल. त्याने झेंडान पिशवी झाडाच्या बोडाजवळ ठेवली आणि तिथून एक लाकूड घेतलं आणि कपारीनं उडी मारली खाली. एका एका फटक्यात दोन्ही माणसांना त्या ठिकाणी मारलं. त्या कन्याच्या इज्जतीची रक्षा केली. तिला तिच्या आई वडिलांच्या घरी तिला नेऊन पोहोचवलं आणि नंतर त्या झेंड्याजवळ येऊन पाहिलं तर तो झेंडा काळाचा पांढरा झालेला होता. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मला सांगा, त्याने 10 जणांना मारल्याचं पाप 2 जण मारल्यानंतर धुतल्या गेलं. खरं का खोट? झोपले का? 10 जणांना मारल्याचं पाप 2 जणांना या ठिकाणी मारल्यानंतर धुतल्या गेलं. त्याचं कारण आहे, देव जोडे तरी करावा अधर्म, देव जोडे तरी करावा अधर्म, देव जोडे तरी करावा अधर्म, जोडे तरी करावा अधर्म. अंतरे है कर्म ना चरावे, अंतरे है कर्म ना सजावे. देव जोडे तरी करावा अधर्म, देव जोडे तरी करावा अधर्म, तेही कर्म न करावे, अंतरी कर्म न करावे. देव जोडे तरी करावा अधर्म, देव जोडे तरी करावा देव जोडे तरी करावा अधर्म. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, ज्याने देव या ठिकाणी प्रसन्न होत असेल, देव जोडल्या जात असेल, त्याकरता अधर्म जरी करावा लागला तरी करा. काय करा? अधर्म करा. हनुमंतरायांनी जर एकट्याने लंका जाळली असती तर पाप झालं असतं, पण ती लंका आपल्या स्वार्था करता जाळली नाही, राम प्रभू करता ती लंका जाळली, म्हणून लंका जाळणं पाप झालं नाही, ती सुद्धा भक्ती झाली. माणसं मारणं पाप नाही. धर्माकरता, समाजाच्या हिताकरता, कन्याच्या स्त्रीच्या अब्रूच्या इज्जतीच्या रक्षणाकरता, देशाच्या रक्षणाकरता तुम्ही माणसं जरी मारले तरी सुद्धा तेही पाप होत नाही, तेही पुण्य या ठिकाणी घडत असतं. आणि चोरी जर अशी इकडे तिकडे तुम्ही केली तर ते पापच आहे. पण जर देवाला धरून चोरी केली तर ती चोरी ठरत नाही, ती सुद्धा भक्ती ठरते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 गोपाळांनी जी चोरी केली ती चोरी जरी असली तरी ती त्यांची भक्ती ठरली. देवाने सांगितलं, तुम्ही या ठिकाणी माझ्या जवळ राहा. तिघांच्या वर आपण आता आलेलो आहोत, प्रसाद तुम्हाला देणार आहे. फक्त आता वाहते त्या धारा, घ्या रे दोहीच्या कोपरा. दोन्ही हातातून 2 धारा येणारे, एक भक्तीची धार आहे, एक प्रेमाची धार आहे. आणि त्या धारेच्या मार्गाने तुम्ही जर गेलात तर न पडे गुंता कोठे काही. तुम्ही जर भक्ती मार्गाला लागलात, भगवंताच्या मार्गाला, तुम्ही कोणत्याही मार्गाने या ठिकाणी या. जायचं आपल्याला या ठिकाणी देवाकडेच आहे, मार्ग वेगवेगळे आहे. तर तुकोबारायांनी सांगितलं, ज्यांना या बाकीच्या साधना जमणार नाही त्यांनी फक्त देवाच्या हाताकडे लक्ष ठेवा. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाती टोका, म्हणे हाती टोका, तुका 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 म्हणे हाती टोका. अधिक पुणे निधी ऐका, अधिक पुणे निधी ऐका, तुम्ही वार जोई कर, तुम्ही
बारे दोहे कडे अधिक उणे का अधिक उणे का तुम्ही वारे दोहे कडे तुम्ही वारे दोहे कडे पैसा रोनी गडे हा पसरोनी गडे मुख पसरोनी गडे हो मुख पसरोनी गडे मुख पसरोनी गडे ओ मुख पसरो मुख पसरो
मुखे पैसरोनी गाडे मुखे पैसरोनी गाडे सा 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 नी 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 धा 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 ग म ध नि सा 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 नी 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 धा 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 ग म ध नि सा 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 नी 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 धा 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 ग म ध नि सा 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 पैसरोनी गाडे मुख पैसरोनी गाडे तुम्ही वारे दोही गडे तुम्ही वारे दोही गडे दोही गडे दोही गडे ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे हाती टोका अधिक वने देय का तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गणे. धावत्या वेळामध्ये या ठिकाणी अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी कैलासवासी कुमारी आसावरीताई तापकिरे आज या ठिकाणी या दिदीचा प्रथम वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण. त्यांचा संपूर्ण तापकिरे परिवार, त्यांचे पिताश्री दत्तात्रय तापकिरे, त्याचप्रमाणे त्यांचे चुलते श्री प्रवीण भाऊ तापकिरे आणि त्यांचा संपूर्ण या ठिकाणी तापकिरे परिवार, आमचे समित भाऊ असतील, अजूनही बाकीचे सगळे त्यांचे या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. कुमारी कैलासवासी आसावरी दिदी यांचं प्रथम पुण्यस्मरण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळाचा या ठिकाणी आयोजन नियोजन करून आज काल्याचं कीर्तन या ठिकाणी पूर्णतेकडे निघालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आज या ठिकाणी कीर्तनाकरता परिसरातील सगळे गायनाचार्य मंडळी, महाराज मंडळी, गुणीजन मंडळी सगळेच उपस्थित झालेले आहेत. टाळकरी मंडळी सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. मृदंग सम्राट आमचे धीरज महाराज असतील, गायनाचार्य मंडळी असतील, आमचे गौरव दादा काकडे असतील, त्याचप्रमाणे आमच्या कथेमध्ये पॅड वाजवणारे आमचे नारायण भाऊ जाधव हेही उपस्थित झालेले आहेत. खोपडी भजनी मंडळ, तळेगाव भजनी मंडळ, भोजडे 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 भोजडे, अजून परिसरातील आलेले सगळे या ठिकाणी तापकिरे परिवारावर प्रेम करणारे त्यांचे पाहुणे मंडळी, सगळे सोयरे या ठिकाणी सर्वच जण उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी मातोश्री कीर्तन या चॅनलवर लाईव्हचा या ठिकाणी दिला त्यांना सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि साई धून अतिशय उत्कृष्ट अशी सुंदर साऊंड सिस्टीम दिलेली आहे, त्या सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि ही झालेली कीर्तन रूपी सेवा कैलासवासी कुमारी आसावरी दिदी तापकिरे त्यांच्या स्मृतीला समर्पित करूया. 7 दिवस कथा श्रवण करून त्या मुक्त झालेल्या आहेत. त्यांच्या रेगण्यातून या ठिकाणी हा परिवार उत्तीर्ण या ठिकाणी झालेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूया. आज चतुर्थीचा दिवस, गणरायांच्या चरणी या ठिकाणी त्यांना जागा स्थान प्राप्त हो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या चरणी त्यांना स्थान प्राप्त हो. ही कीर्तन रूपी सेवा त्यांच्या स्मृतीला समर्पित करूया आणि वाणीला या ठिकाणी विराम देऊया. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कंठी धरिला शिंकेला गेली तुरी होतो तिघांची मी बरी.
आवाजीच्या धारा यारे दुईच्या कोपरा तुका मनी अधिकून दीपिका घंटी धरिला कृष्ण मनी जनी प्रकाश वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम उत्तम लोका दाखवू तुका मनी भूमंडळी राणी बळी विरगाणी वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम वागुणी उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही हरी नाही उच्चारिता अधिकारनो आपला क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम